जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे फॉर्म कुठे भरावा. आणि या फॉर्मचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला गरजेचं आहे स्वतःचं मूल्यमापन चाचणी घेणं. कारण का की आपला पेपर कुठेपर्यंत आहे, आपला ग्राउंड कुठेपर्यंत आहे. कारण की आता महाराष्ट्रात एकच फॉर्म आहे. कारण की इथून मागे तुम्ही 7-8, 8-8, 10-10 फॉर्म भरत होते, पण आता तसं नाहीये. महाराष्ट्रात एकच फॉर्म आहे, म्हणून हा डिसिजन चुकला नाही पाहिजे. कारण की याला आता चुकल्यावरती याला परत माफी नाहीये. मग हा डिसिजन चुकला नाही पाहिजे यासाठी आता बरेच विद्यार्थी फॉर्मचं विचारतायत, सर फॉर्म कुठे भरू, फॉर्म कुठे भरू. तर मी तर माझ्या परिवाराला सांगितलेलं आहे की 15 तारखेपर्यंत तुम्ही थांबा, मी त्याचा थोडासा अभ्यास करून आणि काय आणि त्यातनं त्यात आपल्या आश्वमेध करिअर अकॅडमी मागच्या वर्षी पण एक मिनी पोलीस भरती आयोजित केली होती. त्या मिनी पोलीस भरतीचा इतका चांगला रिस्पॉन्स आणि सिलेक्शन बी खूप झाले त्या विद्यार्थ्यांचं. कारण की त्यांचा जो नवीन विद्यार्थी होते त्यांचा तो भीती निघून गेली पोलीस भरती. आणि सेम प्रोसिजर जसं पोलीस भरतीला चेस नंबर, कशा पद्धतीने एक्झाम, म्हणजे ते असे डायरेक्ट ते विद्यार्थी जेव्हा भेटले होते ना त्यांना फिलिंग झाली की अरे यस आम्ही पोलीस भरतीलाच उतरलोय. मग त्याच पद्धतीने ह्या पण वर्षी पोलीस भरती आश्वमेध करिअर अकॅडमीने लॉन्च केली किंवा आयोजित केलेली आहे. तर आपण सरांशी पण जाणून घेऊ की या वर्षाला पोलीस भरतीमध्ये तुम्ही जे मिनी पोलीस भरती घेताय की जे आमचे नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत होईल त्या दृष्टीने तुमच्याकडे काय कशा पद्धतीने असणार आहे ते आपण सरांपासून जाणून घेऊ. तुम्ही पण व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. IMP आहे कारण की हे खूप गरजेचं आहे. 365 दिवस मेहनत वेगळी आहे आणि एक दिवसाची फॉर्म भरण्याची मेहनत ही वेगळी आहे आणि ही गरज आहे. तुम्ही पण तुम्हाला जेवढी मदत असेल तर मी तुम्हाला करतोच आहे. प्रिय मित्रांनो, आपला परिवार आहे त्या पद्धतीने आपण सरांकडून जाणून घेऊ की या वर्षाच्या मिनी पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने शेड्यूल आहे, कोण येणार आहे आणि कशा पेपर होणार आहे, काय एकदम व्यवस्थितपणे समजून घेऊ. सर कसं आहे आपलं शेड्यूल या वर्षाचं? सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना कळवू इच्छितो की दरवर्षी अश्वमेध करिअर अकॅडमी या पद्धतीची मिनी भरती ही आयोजित करत असते. सदर वर्ष हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी देखील आम्ही आयोजन केलेलं होतं. त्या भरतीमध्ये सुमारे 900 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यातले बरेचसे लोक हे महाराष्ट्र पोलीस दलात आज कार्यरत देखील आहे. सर्वात प्रथम आपण जसं सरांनी सांगितलं की स्वतःच्या ग्राउंडवरती, स्वतःच्या मैदानावरती किंवा स्वतःच्या आसपासच्या ग्रुपमध्ये टेस्ट देणं आणि खूप जास्त मोठ्या संख्येने एक मॉब मध्ये गेल्यानंतरची जी भीती असते ती सर्वात जास्त ही एक वर्षभर तुम्ही काय केलंय त्याला अजिबात महत्व नाही. एक दिवस तिथे जाऊन काय परफॉर्म करताय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सुमारे आता आम्ही या भरतीमध्ये 1000 मुलांना प्रवेश देतोय. 1000 मुलांमध्ये तुम्हाला तुमचं स्वयं मूल्यमापन करता येणार आहे. 1000 मुलांना, पहिल्या 1000 मुलांनाच फक्त. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन लिंक ही क्लोज करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आता आम्ही रजिस्ट्रेशन घेतोय. एक QR कोड आपण बनवलेला आहे त्यासाठी. त्याच्यावरून ते लोक सगळे आपल्याकडे प्रवेश घेतात किंवा रजिस्ट्रेशन करताय. तर या सर्व विद्यार्थ्यांना आमची जी प्रक्रिया असणार आहे अगदी सरकारी प्रक्रिया जशी ज्या प्रकारे आहे, मुलांची छाती उंची मोजणं असेल, मुलींची उंची मोजणं असेल, त्यानंतर त्यांना आम्ही चेस्ट नंबर अलोकेट करणार आहे. आणि अश्वमेध करिअर अकॅडमी तसेच ऊर्जा युवा प्रतिष्ठान यांच्या या संयुक्त विद्यमाने होणारी ही भरती असली त्यामुळे त्यांना आम्ही इथे मोफत टी शर्ट सुद्धा वाटप करणार आहे. जेवढे विद्यार्थी आहेत 1000 विद्यार्थी, त्या सर्व 1000 विद्यार्थ्यांना ऊर्जा युवा प्रतिष्ठान तर्फे आम्ही टी शर्ट्स वाटप करणार आहे. आणि चेस्ट नंबर अलोकेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया जी फिजिकलची ती पार करावी लागणार आहे. 1600 मीटर, 800 मीटर मुलींसाठी, 100 मीटर गोळाफेक या दोघाही त्या तिन्ही चाचण्या दोघांसाठी असणारे मुलं आणि मुली दोघींसाठी. त्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक देऊन लगेचच लेखी परीक्षा आम्ही मैदानावरतीच लगेच लेखी परीक्षा घेणार आहोत, जेणेकरून मुलांना लगेचच त्यांचं जे बरेचसे विद्यार्थी बाहेरच्या गावाहून येणारे, बाहेर जिल्ह्यांतून येणारे. मागच्या वर्षी आपल्याला त्याचा आम्हाला एक मुलांचा लॉस झालेला दिसला की बाहेर गावून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी पेपर घेतला, त्या दिवशी येता आलं नाही. त्यामुळे या वर्षी आम्ही असा निर्णय घेतलाय की एकाच दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया आम्ही राबवणार आणि या मुलांना फार तर 2 दिवसांमध्ये आम्ही लगेचच मेरिट डिस्प्ले करणार. बरोबर. एक फिजिकल मध्ये त्यांना किती मार्क्स आहे, रिटर्न टेस्ट मध्ये किती मार्क्स आहे आणि ऍक्च्युअल जसं गव्हर्नमेंटचं मेरिट लागतं तसं आपण कॅटेगरीनुसार मुलांना आणि मुलींना दोघांनाही आपण एक मेरिट डिस्प्ले करणार. आणि त्यांचा मी व्हॉट्सअप नंबर आपल्याकडे असणारे ब्रॉडकास्ट आपण बनवणार आहेत. प्रत्येकाला पर्सनली त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही सर्व माहिती मिळणार आहे. अशा पद्धतीची भरती असणार आहे. बरोबर. कारण की सर हे खूप IMP आहे. मित्रांनो लक्ष द्या, मला बी खूप कॉल येत आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच कॉल करणार आहेत की सर माझी उंची बसेल का हो.
सर एखादा विद्यार्थी असेल सर माझी छाती बसत नाही हो की ते बघून मग आता दादा ही खूप चांगला चान्स आलेला तुला कारण इथं तुझ्या सर्व गोष्टीच्या होणार आहे. एखादा मुलगी असेल तिची उंची बसत नाही, मग इथं आपल्याला उंचीचं पण आहे आणि ऍक्युरेट माप आहे. जे बसतील जे पण तुमच्या भरतीचे विथ सर डॉक्युमेंटचं बी काही ठेवलेलं का तुम्ही? डॉक्युमेंट या वर्षी आपण नाही ठेवले. बरोबर. डॉक्युमेंट एकाच दिवसामध्ये आपल्याला प्रक्रिया पार पाडायची आहे. Yes, त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ नाही, वेळेअभावी आपण फक्त फिजिकल आणि रिटर्न टेस्ट ठेवलेली आहे. Okay. परंतु या आपल्या मिनी भरतीमध्ये हा. आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे नाशिक जिल्ह्याचे नाशिक शहराचे कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे सीपी साहेब हा. कर्णिक साहेब असणारे, Okay. तेच कर्णिक साहेब सुद्धा आपल्याला 2 शब्द त्याबद्दल मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही बरोबर. अडचणी असतील. त्यामुळे बरेचसे प्रश्न मला वाटतं विद्यार्थ्यांचे त्या मार्फत सॉल्व्ह होण्यासारखे आहेत. बरोबर. मित्रांनो बघा, लक्ष द्या. तुम्हाला कशा पद्धतीने ही पोलीस भरतीचं आपण आयोजित करतायत सर, त्या पद्धतीने तुम्ही जेवढे विद्यार्थी आता सर्वात पहिले सर आता मी आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्या ती लिंक पण टाकून देईल सरांचं कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय विथ आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहे तिथं पण शेअर करून देईल. तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून घ्या. इथं बिना रजिस्ट्रेशनचं कोणाला घेतलं जाणार नाही. कारण कृपया करून तुम्ही असं समजू नका. काही आम्हाला मागच्या वेळेस पण मी पण होतो सरांबरोबर काम करायला मागच्या वेळेस भरतीमध्ये विद्यार्थी बिना रजिस्ट्रेशनचे आले होते की सर आम्हाला वेळेवर रजिस्ट्रेशन झालं नाही. तर तुम्ही कृपया करून प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लवकरच, कारण की रजिस्ट्रेशन फुल होणार आहे. म्हणून जेवढे फास्ट होईल तेवढं रजिस्ट्रेशन तुम्ही फास्ट करून घ्या. अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्कीच. सर अजून काही आता आपल्याकडे आजच्या डेटला Yes. 650 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केले. आता फक्त 350 विद्यार्थ्यांना जागा आहे. लवकरात लवकर जे विद्यार्थी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आम्ही विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत. जे लोक अगोदर रजिस्ट्रेशन करतील त्या लोकांना संधी मिळणार आहे. बरोबर. मित्रांनो लक्षात द्या, तर 350 आपल्याकडे रजिस्ट्रेशन बाकी आहेत आणि मी लवकरच व्हिडिओ टाकून आणि तुम्ही ते रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या कमेंट केल्याने काय होतं मला समजतं, कारण की आपल्या परिवारात प्रॉब्लेम काय चालू आहे आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला बोललो होतो. पूर्ण भरती होतोपर्यंत तुम्हाला प्रत्येक ग्राउंडला जाऊन माहिती देणार आहे विथ ती मिनी पोलीस भरती कशी झाली, कसे विद्यार्थ्यांचे स्कोर आले, कशा पद्धतीने ग्राउंड होत आहे ते पण डिटेल आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. म्हणून कोणी नवीन असेल चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो कर, नाहीतर अजून 2-3 व्हिडिओ बघ. कारण प्रत्येक वेळी बघतो मला जो फॉलोअर पाहिजे हा मला लाईफ टाईमसाठी पाहिजे, मला शॉर्ट टाईमसाठी फॉलोअर नको पाहिजे. म्हणून पूर्ण माहिती आवडली असेल तरच फॉलो कर, तर बिलकुल फॉलो करू नको. आणि मी कधी तुला बोलत पण नाही लाईक कर गरज नाही, कारण की मी सत्य आणि चांगलं काम करेल तर माझे फॉलोअर्स पण भेटतील आणि सर्व गोष्टी होणार आहेत. म्हणून परत सांगतो, काही डाऊट असेल तर कमेंट कर दादा, आणि तुला जे पण डाऊट असतील ते नक्कीच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद. जय हिंद.